एक आजीबाई गजरे विकताना दिसल्या आणि न राहून तिथं मी थांबलो. तेवढ्यात एक मुलगी आली आणि त्या आजीबाईंना विचारायला लागली, की तुम्ही गजरे का विकता आहात? तर तिने सांगितलं, की माझा उदरनिर्वाह भागण्यासाठी मला हे करावं लागतं. मग ती म्हणाली, "तुमच्याकडे कोणी नाही का?" ते म्हणे, "मला आता भूक लागलेली आहे आणि मला पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागेलच." मग ती म्हणाली, "मग मी तुम्हाला आणून देते." मग तिला सांगितले, पटकन जाऊन तिने वडापाव आणला आणि त्यांना देऊ केला. मग ती आजीबाईने त्या मुलीला सांगितलं, की "आज तू मला वडापाव खाऊ घालतेस, पण उद्या काय? असं दिलं तर माझा उदरनिर्वाह तर भागणार नाही. कारण रोज असं तुझ्यासारखं मला कोणी देणार नाही." म्हणजे त्यावेळेला मला त्या मुलीला आणि त्या आजीबाईंकडे बघून एवढं म्हणजे असं मनामध्ये एवढं दुःख झालं, की या वयामध्ये त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना गजरे किंवा काही ना काही ते विकायला लागत होतं. परंतु ते म्हणाले, "मी माझ्या पोटापाण्यासाठी मी हे करते." आणि त्या आजीबाईंनी सांगितलं, की "तू फक्त एकच काम कर, की तुझ्या आई-वडिलांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू देऊ नको." एवढा त्या मुलीला तिने आशीर्वाद दिला आणि मी निशब्द होऊन आजीबाईंकडे बघत राहिलो. मी प्रार्थना करेल, की अशी परिस्थिती कोणावरही कधीही येऊ नये.